दशक पण 9वाच आहे. तर सुरुवात त्याची श्रीराम ब्रह्मवारिता वारेना ब्रह्मसारिता सारेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. एकच प्रश्न आहे आणि एकच उत्तर आहे. 41 ओव्या आहेत. जमलं तर आपण आज पूर्ण करू तो. तर त्यामध्ये ते म्हणतात की ब्रह्माचं वारिता म्हणजे निवारण करता. ब्रह्माचं निवारण करता येत नाही. ब्रह्माला सरकवावं म्हटलं तर सरकवता येत नाही. ब्रह्म सरिता सरेना म्हणजे संपत नाही की बाबा इथे तरी ते संपेल, इतक्या दिवसांनी तरी संपेल, असं केलं म्हणजे संपेल, असं काही ब्रह्माचं स्वरूप नसतं. ब्रह्म भेदिता भेदेना, त्याच्यामध्ये भेद करावा म्हणजे 2 भाग करावेत असं जरी मनात आलं तरी ब्रह्माचा भेद करता येत नाही. ब्रह्म छेदिता छेदेना, त्याला छेद पाडायचा म्हटलं, त्याला भोग पाडायचं म्हटलं तरी त्याचा छेद करता येत नाही. ब्रह्म परते होईना, बाजूला कर म्हटलं तर ब्रह्म बाजूला होत नाही. केले तरी म्हणजे होईना, केले तरी आम्ही असं बाजूला केलं तरी ब्रह्म काही बाजूला होत नाही. ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, ते अखंड आहे ब्रह्माचं स्वरूप. ब्रह्मामध्ये दुसरं बंड म्हणजे सामर्थ्य संपन्न. ब्रह्मात आणखीन काही वेगळं सामर्थ्य संपन्न निर्माण होऊ शकत नाही. तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये. मग असं जर आहे तर त्या ब्रह्मामध्ये हे ब्रह्मांड कसं गेलं, त्या ब्रह्मात कसं राहतं ब्रह्मांड. आता हा तत्वज्ञानाचा कोणता विषय घेतला की आपण असं म्हणतो की परब्रह्माच्या पोटामध्ये ब्रह्मांड सामावलेलं आहे. म्हणजे त्याच्यातच सगळं आहे ना, त्याच्यात सगळंच सामावलेलं आहे. आणि त्यामुळे जर सगळं काही त्याच्यात सामावलेलं आहे तर मग ते जर हलत नाही, ते जर चळत नाही, त्याचा जर छेद करता येत नाही, त्याला जर आपल्याला दूर करता येत नाही, असं जर सगळं आहे तर मग ते ब्रह्मांड आम्हाला त्याच्यामध्ये त्या ब्रह्मात कसं समाविष्ट करता आलं किंवा ते ब्रह्मांड कसं समाविष्ट झालं. तर त्याकरता ते म्हणतात ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले. हे तो नाही आधीचं इथे ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये, हे ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसं शिरलं असं म्हणतात. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोल रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. आता परब्रह्माच्या मध्ये जर ब्रह्मांड गेलं तर इथं पर्वत आहेत, सागर आहेत, मोठमोठ्या शिला आहेत, भूभाग आहेत, भूखंड आहेत. हे सगळं त्या रचना त्या ब्रह्मांडाच्या मध्ये जी आत्ता सामावली आहे ती सगळी त्या ब्रह्मात कशी सामावली, तिथे कशी निर्माण झाली. भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसेल. म्हणाले दोन्ही गोष्टी खऱ्याच आहेत. ब्रह्मांडामध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे हे तर आम्हाला माहीतच आहे की सगळ्या ठिकाणी सर्व दूर तोच भरलेला आहे. तसंच दुसरी बाजू माहिती आहे. दुसरी बाजू काय आहे, दुसरी बाजू अशी आहे की ते ब्रह्मांड परमेश्वरामध्ये भरलेलं आहे. म्हणजे ब्रह्मांड परमेश्वरात भरणं किंवा परमेश्वर ब्रह्मांडात भरणं, या दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी दोन्ही गोष्टी घडतात. म्हणजे कसं होतं की हे ब्रह्म आहे त्याच्यात ब्रह्मांड गेलं आणि हे ब्रह्मांड आहे त्याच्यात ब्रह्म भरून राहिलं. या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत किंवा आहेत. हे दिसतं, हे अनुभवाला येतं, हे तत्वज्ञ जाणतात. म्हणून ते म्हणतात भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. प्रत्यक्षात हे एकमेकात भरलेले आहेत हे दिसतं. म्हणाले ब्रह्मी भूगोल पैस केला. पैस म्हणजे व्यापणं, पसारा. म्हणाले काय झालं तर ब्रह्मामध्ये म्हणजे जग जे आहे ते ब्रह्मी म्हणजे ब्रह्मामध्ये, भूगोळे म्हणजे ब्रह्मांडाने, पैस केला म्हणजे जागा व्यापली. म्हणजे ब्रह्मामध्ये हे ब्रह्मांड व्यापून राहिलं आणि भूगोळामध्ये ब्रह्मे भेदिला. आणि हा जो भूगोल आहे या भूगोलामध्ये ब्रह्म शिरलं, ते सर्व दूर भरून राहिलं. विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता. आता हा जो विचार आहे हा कसा आहे, हा विचाराच्या पातळीवर नाही आहे, हा प्रत्यक्ष आहे. आम्हाला अनुभवाला असं आलं, विचार पाहता प्रत्यय आला, प्रत्ययाला अनुभवाला आलं प्रत्यक्ष. आता आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं, आम्हाला ते प्रत्यक्ष दिसलं. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले,
हे तो पाहता नीटची झाले. हा, हे ठीक आहे म्हणाले की ब्रह्माने ब्रह्मांडाला भेदून तो राहिला, हे आम्ही समजू शकतो. पण हे ब्रह्मांड एवढं आहे, याच्यामध्ये ते सगळं घनदाट असं भरून राहिलंय, हे आम्हाला समजतं. हे तो पाहता नीटची झाले. नीट म्हणजे बरोबर झालं. हे आमच्या दृष्टीने नियमाला काही अपवाद नाहीये, नियमाप्रमाणेच झालंय. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. पण म्हणाले ब्रह्माला ब्रह्मांडाने कसं भेदलं? कारण ब्रह्म अभेद्य आहे, त्याला कसं ब्रह्मांड भेदून त्याच्या पोटात शिरलं, हे कसं झालं, हे मोठं आश्चर्य आहे. म्हणाले भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे. म्हणाले भेदलं नाही असं म्हटलं तर ब्रह्मामध्येच समाविष्ट आहे, त्याच्याच उदरात सगळं समाविष्ट आहे, त्याच्यापासूनच सगळं बाहेर आलेलं आहे, म्हणजे त्याच्यापासून उत्पत्तीला आलंय, त्याच्यामुळेच स्थिती आहे, त्याच्यामुळेच लय आहे. म्हणजे हे सगळं त्याच्या पोटात आहेच. हे सगळं गणपतीचं जे विशाल उदर आहे ना, त्या विशाल उदराच्या मागची तीच धारणा आहे की त्यामध्ये सगळं समाविष्ट होऊ शकतं, त्यामध्ये सगळं समाविष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्या ब्रह्मांड जे आहे ते स्वाभाविकरित्या त्याच्यामध्ये राहावं हे कळत नाही. भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे. स्वाभाविकपणे त्यात आहे, हा तर सिद्धांत आहे, पण ब्रह्माचा भेद होऊ शकत नाही हा पण सिद्धांत आहे. मग या दोन सिद्धांताचं एकावेळी काय करायचं? हे सकळाच अनुभवे दिसत आहे. हे सगळ्यांना अनुभवाने लक्षात येण्यासारखं आहे. तरी हे आता कैसे झाले? मग आता एक सांगा म्हणाले की हे कसं झालं? म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्मांड घुसलं, त्याचा त्यांनी भेद केला आणि त्याच्या पोटात शिरलं, हे कसं झालं? विचारून पाहिजे बोलिले. म्हणाले विचार करून सांगा आम्हाला. ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. अशा प्रकारे श्रोत्यांनी वक्त्याला सांगितलं की बाबा तुम्ही काही करा, विचार करा, काही करा, त्याच्यावरती तुमच्या मनामध्ये काय असेल ते एकत्र करा, गोळा करा आणि आम्हाला त्याचं उत्तर द्या. पण आम्हाला याचं उत्तर पाहिजे. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर. येथे पडिले की विचार संदेहाचे. म्हणाले तुम्ही अंतःकरणामध्ये संशय घेतला आहे म्हणून तुम्हाला हे सगळं अडचणीचं वाटतंय, तसं काही नाही आहे. म्हणाले आता याचं मी प्रतिउत्तर देतोय. आता हे सावधपणाने ऐका की जे तुम्हाला निरुत्तर करणार आहे, तुमच्याकडे शंका ठेवणारं नाहीये. समर्थांची भाषा आहे ती, त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही निरुत्तर व्हाल, तुम्हाला काही पुढे सांगा विचारावंच लागणार नाही, सगळ्या शंका निघून जातील तुमच्या मनातल्या. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे. म्हणाले ब्रह्मांडाच्या बाबतीत सिद्धांत काय होतो की ब्रह्मांड नाही असंच मिथ्यात्व या भूमिकेवर आले तत्वज्ञानाच्या. म्हणाले ब्रह्मांड नाही म्हटलं तरी सुद्धा सगळं आम्हाला दिसतच आहे. आपण म्हटलं हे सगळं मिथ्या आहे तरी सुद्धा आपल्याला नातं आहे, गोतं आहे, शत्रुत्व आहे, मित्रत्व आहे, आपुलकी आहे, आसक्ती आहे, माणसाला प्रेम आहे, भूक लागली की खावंसं वाटतं आहे. म्हणजे ह्या सगळ्या जाणीवा ज्या आहेत, झोप काय नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच मनुष्याच्या बाबतीमध्ये काहीही कमी झालं तर चालत नाही. एक दिवस उपवास काढला तरी चालत नाही, एखाद्या दिवशी अधिक भोजन केलं तरी चालत नाही, एखाद्या दिवशी झोपलं नाही तरी चालत नाही. म्हणजे हे सगळं तर आम्हाला पाहिजेच आहे. मग हे जर सगळंच आम्हाला हवं आहे किंवा हे सगळंच आवश्यक आहे तर हे ब्रह्मांड मिथ्या आहे कसं म्हणावं? म्हणजे ब्रह्मांड दिसतंय पण हे दिसतंय तसं नाही असं म्हणता येत नाही. कारण जे दिसतं आहे त्याची भिन्न भिन्न लक्षणं आम्हाला प्रत्ययाला येत आहेत. आणि दिसे म्हणो तरी नासे. आणि दिसतं म्हटलं तरी आमच्या लक्षात येतं हे काल जे होतं ते आज राहिलं नाही. आपण म्हणतो का दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावली, कोणी म्हणतो दिवसेंदिवस त्या मनुष्याच्या ठिकाणी बघावं तर रोज बिघडतच चाललं किंवा सुधारतच चालला. कालचा त्याचा दिवस काय होता, आज त्याचा दिवस काय आहे. म्हणजे जेव्हा काल या लोकांची परिस्थिती इतकी वाईट होती पण आज हा समाज एकदम इतका चांगल्या परिस्थितीमध्ये आला, कसं झालं? म्हणजे आपण असे निरनिराळ्या प्रकारांनी पाहतो तर आपल्याला आश्चर्य वाटावं. असं भूकंप झाला जे होत्याचं नव्हतं झालं. आणि भूकंप झाला तर ती ठाण्याची एवढी ती बिल्डिंग पडली आहे आणि काय लोक गेली आहेत त्या मुंबऱ्याची, तर हो एवढे लोक मरतात. म्हणजे जे होत्याचं नव्हतं झालं. मग आता हे जगाचं मिथ्यात्वच झालं ना.
काल होतं ना आज नाहीसं झालं, हे घडतं कसं? मग ते नाश पावतं हे आम्ही पाहतो. आता हे समजती कैसे श्रोते जन. आता बघा म्हणाले श्रोत्यांनो, तुम्ही बघून घ्या की याचा अर्थ कसा लावणार की काल तो मनुष्य आपल्या मुलाचं लग्न ठरवून आला असेल आणि त्या बिल्डिंगमध्ये त्या बिचाऱ्या दिवाच्या खाली निघून गेला. आता काल ज्याला वास्तव होतं त्याचं वास्तव आज संपून गेलं. म्हणून म्हणाले तव श्रोते झाले उद्दित, आहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोल उचित प्रत्युत्तर. तेव्हा श्रोते म्हणतात की आता हे समजती कैसे श्रोते जन, हा प्रश्न वक्त्यांनी विचारला की अहो तुम्ही आता मी जे तुम्हाला म्हणतोय की या ब्रह्मांडामध्ये असं सारखं जे भासतं ते शिल्लक राहत नाही, टिकत नाही, अशी स्थिती येते, हे तुम्हाला कळलं का? आणि दिसे म्हणो तरी नासे, हे तुमच्या लक्षात आलं का? तर श्रोते म्हणतात हो हो. आता तुम्हाला कसं समजलं असं वक्त्यांनी विचारलं. तेव्हा श्रोते झाले उद्दित, ते आपल्या ठिकाणी बोलण्याकरता उद्युक्त झाले. आहो म्हणती सावचित्त, आमचं ध्यान आहे पुष्कळ, आम्ही अगदी सावधान आहोत, आम्हाला कळतंय तुम्ही काय सांगताय ते, असं श्रोत्यांनी म्हटलं. तेव्हा आता तुम्ही सांगताय ते आम्हाला कळतं म्हटल्यावर वक्ता म्हणाला की म्हणाले प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. आता तुम्ही जो मागे आता प्रश्न विचारून ठेवलाय त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा योग्य प्रसंगी मी पण देतो. लक्ष आहे ना तुमचं? मग मी पण तुम्हाला योग्य वेळी उत्तर देणारच आहे. आता काय काय बोलतोय ते ऐकत राहा, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. आकाशी दीपास लाविले. आता त्यांनी त्यांचा तर्क सुरू केला. आता त्यांनी जे सांगितलं ना की योग्य वेळी उत्तर मिळेल, तोपर्यंत मी जो तर्क मांडतोय तो तर्क समजून घ्या. आता ते म्हणाले आकाशामध्ये दिवा लावला, तर आकाशात दिवा लावल्यावर दीपे आकाश परते केले. दिवा लावल्यावर दिव्याला आधी आकाश बाजूला सारावं लागतं का, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. ते म्हणतात आकाशात दिवा ठेवल्यानंतर आधी जसं आपल्याला खुर्चीवर बसायचं आहे, तिथे जर काही पुस्तकं ठेवली तर आपण पुस्तकं उचलून ठेवतो आणि मग खुर्चीवर बसतो. तसं आकाश सगळीकडे भरून राहिलंय, तर त्या भरून राहिलेल्या आकाशात जर दिवा लावायचा आहे तर दिवा लावण्याकरता आधी आकाशाला बाजूला करा म्हणजे दिव्याला जागा होईल. असं करावं लागतं का? म्हणाले असं काही करावं लागत नाही. हे तो घडेना पाहिजे श्रोती. आता हे असं घडत नाही, हे तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे की असं का नाही घडत, असा प्रश्न वक्त्यांनी श्रोत्यांना विचारला. की मग ते आता पुढे म्हणतात आप तेज अथवा पवन, सारून सकती गगन, गगन पाहता सघन, चळेल कैसे. आता पुढची उदाहरणं सांगितली की जल आहे, अग्नी आहे किंवा वायू आहे, हे कोणीच आकाशाला सरकवू शकत नाही. सगळी ठिकाणी आकाश, म्हणजे सगळीकडे सगळ्या ठिकाणी सर्वदूर आकाश भरून राहिलं आहे, पण आकाश काही बाजूला करता येत नाही. गगन पाहता सघन, चळेल कैसे. आकाश जर तुम्ही पाहिलं तर ते सघन आहे. सघन याचा अर्थ घनासहित, म्हणजे व्यवहारात घनदाट भरून राहिलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठे फट सांग काहीच संभवत नाही. असं जर नाही तर मग चळेल कैसे, म्हणजे ते हलेल कसं. त्या आकाशाला कोण हलवू शकतो? तो दिवा हलवू शकतो का? आकाशातून उडणारं विमान हलवू शकतं का? अंतराळामध्ये अंतरिक्षामध्ये जाणारं जे रॉकेट आहे ते अंतरिक्ष यान त्याला हलवू शकतो? कोणी हलवू शकत नाही. ते आकाशात शिरतं, आकाशामध्ये जातं, आकाशामधून विहार करतं, पण ते आकाशाला बाजूला सारत नाही, ते त्याच्यामधून निघून जातं. अथवा कठीण झाली मेदिनी, म्हणजे मेदिनी आहे ते मेदनी लिहिलंय. तरी गगनी केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदून राहिले गगन. आता म्हणाले ह्या उरलेल्या 3 महाभूतांचं सांगितलं की आप तेज आणि वायू. मग तुम्ही प्रश्न विचाराल मग त्या पृथ्वीचं काय झालं? तर म्हणाले त्या पृथ्वीची चाळण केलेली आहे गगनात. आपण मागे पंचमहाभूत बघितलीच, त्याचं फार सुंदर उत्तर माऊलींनी दिलेले. म्हणाले पृथ्वी कठीण आहे, पृथ्वीचा गुणधर्म जो आहे तो काठिण्य असा आहे. पण पृथ्वी कशी आहे, म्हणजे कठीणता तिची आहे, तर त्या कठीण पृथ्वीमध्ये एवढं धान्य उगवलं असतं का? कधीच उगवलं नसतं. पण पृथ्वी तशी कठीण नाही, म्हणूनच पृथ्वीमध्ये धान्य उगवतं. त्यावरती माऊलींचं जे वचन आहे ते असं आहे की पृथ्वीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. म्हणाले पृथ्वीचा जो मृदूपणा आहे तो कोण सांगतो? तर म्हणाले एवढंच त्या राजगिऱ्याचं नाही तर आपल्या भगरीचं बी पेरलेलं आहे, ते बी उगवून आलं आहे.
बी आत आहे, कारण आपल्याला माहिती आहे असं नुसतं फेकून दिलेलं नसतं हे बी, सरीवरती नाहीतर हे करून त्याच्या नांगराच्या मागून ते बी पेरत जातात. आणि बी पेरलं की त्याच्यावरून त्याला दुंडे फिरवणं म्हणतात. ते तसं ते दोन्ही बाजूला काढलेल्या सरी त्याच्यावरती माती टाकली जाते आणि ते बंद केलं जातं. त्याचं कारण आहे ते उघडं ठेवलं तर पक्षी ते उघडं बीच खाऊन टाकतील. त्या बीला झाकायला पाहिजेच आहे. आता बी झाकल्यावर त्याला पाणी दिलं किंवा पावसाचं पाणी पडलं, माती मोकळी आहे, त्या मोकळ्या मातीने त्याला झाकलं, पण पाणी पडल्यावर मातीचा चिखल झालाय आणि माती घट्ट झाली, ती सघन आहे. अशा मातीच्या आत ते केवढा जीव त्या बीचा, जे बीज पेरलंय, पण ते तिथून अंकुरून वरती येतं. म्हणाले कसं येतं, तर ते भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, तो कोंभ असा वरती येतो, त्याची जी हालचाल आहे ती हालचालच पृथ्वीचं मार्दव सांगते. आता इथे माऊलींचं हे वक्तव्य आहे. समर्थांनी वेगळ्या दृष्टीने त्याचा तर्क मांडलाय. समर्थ म्हणाले पृथ्वी एवढी मऊ कशी, पृथ्वी एवढी तिच्या ठिकाणी भुसभुशीत कशी, आणि तिच्या प्रत्येक कणामध्ये अंतर कसं, तर कणात अंतर आहे म्हणून तर ते खालून वरती आलं. तर ते कसं, तर ते म्हणाले आकाश भरून राहिलंय. पृथ्वीच्या मध्ये त्या मातीमध्ये आकाश भरलंय म्हणून सगळं मोकळं आहे. आणि म्हणून ते सांगतात की याची तरी गगने केली चाळणी, म्हणून पृथ्वीची जशी काही त्यांनी चाळणी केली आहे, असं मोकळं मोकळं केलंय. पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन, म्हणजे पृथ्वीमध्ये सर्व दूर आकाश भरून राहिलेलं आहे. याची प्रचित ऐसी असे जे जडत्व आले ती तुके नसे. याची प्रचिती कशी म्हणाले की जे जे जड आहे ते ते नष्ट होतं. जडाची सुरुवात कुठून, पृथ्वीपासून. पृथ्वी जड आहे, आप जड आहे म्हणजे जल जड आहे, अग्नी जड आहे, वायू जड आहे. पृथ्वी नष्ट झाली की जलात समाविष्ट होते, जल नष्ट झालं की पृथ्वी आणि जल अग्नीत समाविष्ट होतं. अग्नी नष्ट झाला की पृथ्वी जल अग्नी तिन्ही वायूत समाविष्ट होतं, आणि वायू नष्ट झाला की हे चारही आकाशामध्ये समाविष्ट होतात. पण आकाश काही संपत नाही, आकाश तसंच राहतं असं त्यांनी सांगितलं की वेगळेपणाने पाहावे. याची प्रचिती ऐसी असे जे जडत्व आले चितुके नासे. आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. वेगळेपणे पाहावे तयासा आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. मग आता काय म्हणाले, ते जर नष्टच होत नसेल तर मग ब्रह्मच झालं की, मग आकाश आणि ब्रह्म यात काय फरक आहे. म्हणाले आकाश आणि ब्रह्म यात बहुतेक सगळ्या गुणांच्या मध्ये फरक नाही. मग फरक आहे कशात, फरक एकातच आहे की आकाश आम्हाला जाणवतं, याची जाणीव आहे. म्हणजे आकाश कशानंतर उत्पन्न झालंय, आकाश जाणीवेनंतर उत्पन्न झालं, आणि जाणीवेच्या नंतर आहे म्हणजे प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृतीच्या अधीन आहे म्हणूनच आकाश नष्ट होतं. नाहीतर आकाश आणि ब्रह्म याच्या गुणधर्मामध्ये फार भेद नाही. समर्थांनी फार चांगला, हे सगळं समर्थांचं वेगळेपण आहे, तत्वज्ञान मांडणीचं हे वेगळेपण आहे. समर्थ म्हणतात नाही तर एरवी आकाश आणि ब्रह्म याच्यात भेद करण्याचं कारणच उरत नाही. मग आता भेद का होतो म्हणजे जाणीवेच्या पातळीवर आकाश येतं म्हणून होतो. जाणीवेची पातळी केव्हा, कुठे आणि कशी, तर जाणीवेची पातळी ही वरती परब्रह्म, परब्रह्माच्या नंतर मूळ प्रकृती, मूळ प्रकृती नंतर अव्यक्त, आणि अव्यक्तानंतर व्यक्ततेला येतं. ते काय आहे, जे व्यक्ततेला येतं ते ज्ञान आहे, वैश्विक ज्ञान. सबंध विश्वामध्ये जाणीव भरून राहते. सबंध विश्वात जाणीव भरून राहणं म्हणजे त्याला कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतो. जी वैश्विक जाणीव आहे, ती जी वैश्विक जाणीव आहे, ती वैश्विक जाणीव म्हणजे आकाश. जिथपर्यंत ती जाणीव भरली आहे तिथपर्यंत ती अवकाशाची पोकळी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ही वैश्विक जाणीव त्या आकाशाला जाणते, ती वैश्विक जाणीव जाणत असते. व वैश्विक जाणीव जर जाणते तर याचा अर्थ असा झाला की ते जाणीवेच्या कक्षेत आहे. जाणीवेच्या कक्षेत आहे म्हणजे केव्हा तरी नष्ट होणार.
हा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून ते इथे म्हणतात की वेगळेपणा नाही याची प्रचिती आहे असे जे जडत्व आले तितुके नासे, आकाश जैसे तैसे असे चलणार नाही. हे आधी झालं. ये वेगळेपणे पहावे तयासा आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. वेगळेपणाने पाहिलं, आपण पाहतो आहोत तर आपण म्हणतो आकाशात चांदणे आहेत. कारण आकाशाची जाणीव घेता येईल. ती जी पोकळी आहे ती पोकळी जरा लांब गेली की लक्षात येते. म्हणजे आपण हिमालयात गेलो आणि आपल्या इकडे आलो की सह्याद्रीचा पण डोंगरच आहे आणि हिमालय पण डोंगरच आहे. पण सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आकाश खाली दिसतं, कारण काहीतरी सापेक्षतेने आकाश आम्हाला कळतं. आता त्या सह्याद्रीची जी शिखरं आहेत त्याच्या सापेक्षतेने आकाशाची पोकळी लक्षात येते, तो अवकाश लक्षात येतो. हिमालयात गेलो तरी तेच आहे. हिमालयात सुद्धा हिमालयाच्या शिखरांनीच आम्हाला अवकाशाची पोकळी कळते. पण तिथे ती शिखरच इतकी उंच आहे की ती अवकाशाची पोकळी उंच, म्हणजे आपल्याला तिथे गेलं की पहिल्यांदा कळतं की इथे आकाश खूप उंच आहे. म्हणजे हिमालयातला पहिला अनुभव काय तर आकाशाची उंची. तर हे आपल्याला उंची का ते बुटकं ह्याच्याशी मतलब नाहीये. आपल्याला मतलब एवढाच आहे की ते आकाश कशाच्या तरी सापेक्षतेने म्हणजे रिलेटिव्हली आपल्याला आकाश समजून घेता येतं. त्याला एक सापेक्षतेने जाणण्याचं सामर्थ्य आहे. ब्रह्म जाणता येतं का? कोणत्याच सापेक्षतेने ब्रह्म जाणता येत नाही. म्हणून आकाश म्हणजे ब्रह्म नाही. म्हणजे समर्थ म्हणतात इथे नाही तर आकाशाला ब्रह्म म्हणायला काही अडचण नाही म्हणाली, फक्त जाणीवेनी त्याला समजता येतं. म्हणून आपल्याला आकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही. म्हणून तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे. म्हणजे तस्मात आकाश चळेना, म्हणून आता व्यवहाराच्या पातळीवरती आकाश हलत नाही, त्याच्यामध्ये हालचाल होत नाही. भेद गगनाचा कळेना म्हणजे आकाशाचा भेद होतो किंवा भेद करू शकतो हे प्रत्ययाला येत नाही. कारण जसं ब्रह्माचा भेद होत नाही तसाच आकाशाचा भेद होत नाही. आकाशामध्ये काही गेलं, विमानावर विमानं उडतात, त्याच्यामध्ये कंजेशन होईल तर त्यांच्या मार्गाचं होईल. म्हणजे अलीकडे म्हणतात त्याप्रमाणे वरती म्हणजे झालाच ट्रॅफिक जॅम तर त्यांच्या मार्गात होईल. पण आता आकाशात घुसायला जागा नाही म्हणून विमानामध्ये ट्रॅफिक जॅम झाला असं नाही. आकाशात सगळेच घुसतात, त्यांना काही अडचण नाही आहे की त्या आकाशामध्ये जाणं, त्याचा भेद करणं, तिथून पुढे प्रवास करणं. प्रवास करताना त्यांचा ट्रॅक चुकेल आणि चुकले म्हणून ते एका ट्रॅकवर आले तर तिथे कंजेशन होईल, नाही तर कंजेशन होणार नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना. त्याचा भेद काही लक्षात येत नाही, म्हणजे भेद काही गगनाचा होत नाही. कळेना म्हणजे भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे. जे भासमान होणारं ब्रह्माचं स्वरूप आहे ते आकाशाच्या ठिकाणी पहा असं ते आपल्याला म्हणतात. आता प्रकृतीला कुठे पाहतो आपण? मूळ प्रकृतीला. ह्या संबंध ब्रह्मांडात वेगवेगळ्या वस्तू पाहतो. हे कशाचं रूप आहे? प्रकृतीचं रूप आहे. आणि म्हणून त्या प्रकृतीचं तत्वज्ञान गीताकारांनी आणखीन सोपं करून दिलं. अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृतीमध्ये इथेही आपल्याला येऊन गेला विषय. 5 महाभूत आणि 3 गुण, ती 5 आणि 3 8, याच्यातून सगळी प्रकृती निर्माण झाली. मग यातनं जे जे निर्माण झालं ती प्रकृती आहे. मग प्रकृती कुठे पहा म्हणतात? त्यांनी आपल्याला आता हे 2 समर्थांचे लक्षात ठेवायचे की आकाश ब्रह्मा म्हणजे ब्रह्मामध्ये आकाश पहा, ब्रह्माला आकाशात पहा. उलट वाक्य बोलले. ब्रह्माला आकाशात पहा आणि प्रकृतीला वायूत पहा. ते वायू म्हणतात ना, प्रकृती म्हणजे गती. जिथे गती आली ती पहिली गती वायूत आहे. म्हणजे ब्रह्माला कुठे पाहावं? आकाश या स्वरूपामध्ये आम्हाला विभक्तपणाने पाहायचं आहे की आम्हाला जर समजून घ्यायचं आहे ब्रह्म तर आम्ही कुठे पाहावं? आकाशाच्या ठिकाणी पाहावं. आम्हाला जर प्रकृतीची विशालता समजून घ्यायची आहे तर कुठे पाहावं? वायूच्या ठिकाणी पाहावं. कारण वायू हे पहिलं गतिमान स्वरूप आहे आणि ती मूलभूत गती आहे. त्यामुळे त्या गतीची जी सूक्ष्मता आहे ती सूक्ष्मता प्रकृतीची विशालता आहे की त्याच्यातून प्रकृती निर्माण सगळ्या ठिकाणी गती देत गेली, पण मूलभूत गती ती त्या ठिकाणी वायूच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते म्हणाले
निर्गुण ब्रह्माचे भासले कल्पू जाता अनुमानले म्हणून आकाश बोलले कल्पनेसाठी. आता निर्गुण ब्रह्मचे भासले, ते निर्गुण ब्रह्म आहे असं म्हणत नाही. निर्गुण ब्रह्म कसा असेल तर वो आकाशासारखं निर्विकार निराकार असं असेल, उदासीन असं असेल. कल्पू जाता अनुमानले, जर आम्ही कल्पनाच करायला गेलो किंवा कल्पनाच करायला बसलो तर म्हणाले आम्हाला अनुमान करता येईल. म्हणजे परमात्मा अनुमानाने सापडत नाहीये, पण फक्त आमच्या समजण्यापुरतं आम्ही अनुमान करायचंय. मग अनुमान केलं तर कशाचं करावं? ब्रह्माचं अनुमान आकाशाच्या ठिकाणी करावं. हे आकाशासारखं ते असलं पाहिजे. इतकं विशाल, इतकं असीम, इतकं अमर्याद, इतकं निर्गुण, इतकं निराकार, आणि अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी जे व्यापकतेने भरून राहिलंय आणि ब्रह्म घनदाट भरलंय. हे कसं ओळखावं? आकाश जसं भरलंय तसं आम्हाला कुठे कळतंय? इथे आकाश घनदाट भरलंय हे आम्हाला तरी कुठे कळतंय? म्हणजे इथे आकाश घनदाट भरलंय हे जर आम्हाला कळलं तर ते म्हणतात व्यवहारामध्ये इथे ब्रह्म भरलं आहे याच्या प्रत्ययाच्या तुम्ही जवळ जा. इथे आकाश भरून राहिलं एवढं समजलं तर आम्ही त्याच्या कशाच्या जवळ जाऊ? ते इथे ब्रह्म भरून राहिले, ब्रह्माचा इथे आविष्कार आहे. म्हणजे आकाश काय भरलं, त्याच्या पलीकडे जाऊन इथे ब्रह्मच भरून राहिले. आकाश जर सर्व दूर भरू शकतं तर ते चैतन्यमय ब्रह्म नाही का भरणार? मग आम्हाला जर ते अनुमान करता आलं तर आम्ही अधिक जवळ जाऊ. आम्ही त्याच्याशी पोचणार नाही, पण अनुमानाने त्याच्या जवळ जाऊ. म्हणून ते म्हणतात, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. ब्रह्माची कल्पना करण्याकरता आकाश म्हटलं आणि प्रकृतीची कल्पना करण्यासाठी वायू म्हटलं. दोन्ही या कल्पनाच आहे, पण कल्पना करण्यासाठी म्हणतात. कल्पनेची भासे भास तितुके जाणावे आकाश. कल्पनेच्या ठिकाणी ज्याचा भास होतो म्हणजे भासे भास, जो भासमान होतो. भास, कारण दोन भास आले. एक आधी जगत हाच भास आहे आणि तो भास भासणार आहे. तो भास कशामुळे भासणार आहे? आकाशामुळे. त्यामुळे भासात भास, कल्पनेची भासे भास. म्हणजे कोणाची कल्पना? माझी कल्पना. माझी कल्पना काय? आधी पहिली कल्पना मी आहे. मी आहे म्हणजे माझा देह आहे. माझा देह आहे म्हणजे या देहाला दृष्टी आहे. दृष्टी आहे म्हणजे मी पाहते आहे. मग मी पाहते आहे ते काय पाहते आहे? जग पाहते आहे. मग आता ही जग पाहताना जग काही जसं आहे तसं मी पाहतच नाही, मी माझ्या कल्पनेने पाहते. ही माझ्या परिचयाची आहे, ती माझ्या परिचयाची नाही. इथूनच पहिली कल्पना सुरू झाली की ह्या व्यक्तीला मी पूर्वी पाहिलं नव्हतं, यांना मी आत्ताच पाहते. दुसरं कोणी सांगितलं अहो यांची ओळख कसली? आम्ही 50 वर्षापासून एकमेकांना ओळखतो, तुम्ही आत्ता ओळख कुठे करून देता? म्हणजे हे सगळं जे आहे ते दृष्टी आहे म्हणून नाही दिसत, माझ्या कल्पनेने दिसत. आमच्या कल्पनेतून जग, कल्पनेला भासे. मग कल्पनेला ते भासतं हे माझ्या जवळचं आहे, हे माझ्या लांबचं आहे. आणि काय भासतं? जे भासमान आहे ते भासमान कुणामुळे होतं? ते भासमान चैतन्यामुळे होतं. कुणाच्या आश्रयाने होतं? प्रकृतीच्या आश्रयाने होतं. म्हणजे भासमान त्या प्रकृतीच्या आश्रयाने होत असतं. आता ते पुढे म्हणतात तितुके जाणावे आकाश. परब्रह्म निराभास निर्विकल्प. परब्रह्माचा काही भास होऊ शकत नाही, ते निर्विकल्प आहे. आकाशाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला या सगळ्या ब्रह्मांडाचा भास होतो असं त्यांनी म्हटलंय. की ते जर नसतं तर हे जर माध्यमच नसतं तर त्यातनं सूर्याचे किरण सुद्धा आले नसते. तेच जर आले नसते तर आम्हाला भास व्हायला तिथे आम्हाला काय मिळालं असतं? उजेड, प्रकाश. की मग भगवंतानी कसं जग बनवलं असतं आपल्याला माहित नाही, पण आत्ता जे बनवलेलं आहे उजेडात प्रकाशात दृष्टी दिली आहे आणि आपल्याला द्रष्टा केलंय, पाहणारा केलंय. तर पाहताना आम्हाला जे जाणवतं ते आपल्या कल्पनेने जाणवतं. आपण जसं म्हणतो की कोणाच्याही विषयी चर्चा करताना आपण म्हणतो की नाही बा एवढा काही त्यांचा स्वभाव आपल्याला आवडत नाही. ज्या माणसाचं त्याच्याशी नातं आहे तो म्हणतो तुम्हाला आवडत नाही, तो माझ्या नात्याचाच आहे, पण त्यामुळे मला काय, मला सगळंच गोड आहे. म्हणजे जसे आपल्या मुलांच्या लाथा गोड असतात तसंच आहे ते, की ती आपली आहेत म्हणून दुसऱ्या कोणी मागे तो कोण काढणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पोरांच्या लाथा घ्यायच्या. तर तसं आहे ते की जे आपल्याला भासतं
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, तसं येते. ही कल्पना आहे. दुसऱ्याचे दोष पुष्कळ मोठे होतात. किंवा त्याच्याच करता आपण तत्वज्ञानामध्ये म्हणतो तसं की आपण नेहमी दुसऱ्याचे न्यायाधीश असतो आणि आपले वकील असतो. सारखी आपली वकिली करत असतो आपण आणि दुसऱ्याचे न्यायनिवाडे करत असतो. या असं वागला तो तसं वागला. कसला खेळ आहे? कल्पनेचाच खेळ आहे. कल्पनेशिवाय दुसऱ्या कशाचाच खेळ नाही. म्हणून ते म्हणतात तितुके जाणावे आकाश. म्हणजे हे सगळं जे आहे ते आकाश आहे. आकाश आहे याचा अर्थ आकाश आहे म्हणून हे सगळं पुढचं आहे. म्हणजे हे सगळं पुढचं जे आहे ते सगळं पुढचं ज्याच्यामुळे आहे ते आकाश आहे. आणि परब्रह्म निराभास निर्विकल्प पुन्हा सांगितलं त्यांनी की पंचभूतामध्ये वास म्हणून बोली जे आकाश. आता आपण ते पाहिलेलंच आहे की सगळ्या महाभूतांमध्ये आकाश आहेत, कारण आकाशातूनच निर्माण झाली. आकाशातून वायू, आकाश वायूतून अग्नी, आकाश वायू अग्नीतून जल, आकाश वायू अग्नी जलातून पृथ्वी, असं सगळं निर्माण झालेलं आहे. भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन. या सगळ्या पंचमहाभूतांच्या मध्ये जो ब्रह्माचा अंश आहे, म्हणजे जो चैतन्याचा अंश आहे किंवा ब्रह्मस्वरूप म्हणून जे आहे ते आकाश आहे असं समजावं. हे आकाश नाही. फक्त गोंधळ आपण करायचा नाही की ब्रह्म म्हणजे मग आकाश का नाही. जसं अत्यंत सूक्ष्म सछिद्र आपल्यामध्ये जे अगदी बारकाव्याने वेगळं 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 होऊन राहिले, म्हणजे जसं आमच्या फिजिक्समध्ये ते सॉलिड स्टेट फिजिक्स म्हणून एक त्याची ब्रांच आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या कणांना जे एकत्र जोडलेलं आहे त्याचा जर समजा ह्याचा अगदी पातळ सेक्शन घेतला आपण, त्या लाकडाचा एक पातळ असा, जसं सुपारी पातळ कातरावी तसं जर कातरून त्याचा जसा पापुद्र्यासारखा घेतला तर त्यांनी असं म्हटलंय की त्याच्या आतमध्ये असणारे जे कण आहेत ना ते कण सारखे असे हलत असतात. त्याला लॅटिस व्हायब्रेशन म्हणतात. ती कशी आहे? जसं एखाद्या चौकोनात असावा आणि तो फिरत राहावा. म्हणजे आता दोन गोष्टी त्यात दिसल्या. काय दिसलं की ते कण कणाला तर धरून आहे, पण ते धरून असले तरी सगळे हलतायत. म्हणजे सगळे एकमेकांना धरून आहेत हे काय? आकाश आहे. आणि सगळे हलतायत हे काय? प्रकृती. दोन्ही आहेत. आकाश पण आहे, प्रकृती पण आहे. एकाच ठिकाणी आम्हाला त्या दोघांचं दर्शन घडतं. आणि म्हणून ते सांगतात की पंचमहाभूतांच्या मध्ये हा जो बाइंडिंग फोर्स आहे, हे सगळं जे धरून ठेवलेलं आहे, हे जे धरून ठेवणं आहे, हे त्याचं अधिष्ठान म्हणा, त्याचा पाया म्हणा. देहाचं देहरूप राहणं हे कशामुळे आहे? वायूमुळे गतिमानता आहे. पण गतिमान आहे म्हणून हात चालला सोडून गतिमान झाला चालला, एका दिवशी तोंडच निघालं असं नाही होत. का होत नाही? वायूला गती आहे. वायू प्रत्येकाला वेगळी गती देऊ शकेल, पण तो जाऊ शकत नाही. त्याचं कारण त्याच्या मागे आकाश आहे. ते आकाशातून जन्माला आलंय. मग ते जे आकाश आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी असलेलं त्यालाच ते म्हणतात जाणून घ्या. आहे म्हणत नाही, ते ब्रह्मासारखं आहे असं समजा. की आमच्या देहात ब्रह्म आम्हाला कसं सांभाळत असेल, तर ते मूलभूत आकाश जसं देहाला सांभाळतं तसं सांभाळत असेल. आणि म्हणून ते म्हणाले भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन. म्हणजे भूतमात्रांच्या ठिकाणी आणि अगदी प्रत्येक पंचमहाभूतातलं सुद्धा महाभूत म्हणून टिकण्याकरता सुद्धा आकाश आहे. हे ब्रह्मासारखं आहे समजा, तेच जाणीव रूप आहे समजा, तेच ज्ञानरूप आहे असं समजा. हे ज्ञानच आहे ना. ही वस्तू जशी आहे तशी टिकवणं हे ज्ञानच आहे. ही जाणीव आहे की त्या वस्तूला तसंच टिकवायचं आहे. नाही तर केला टेबल आणि त्या टेबलाचं उद्या फोल्डिंग न होता चार पाय वेगळे, सगळं वेगळं, त्याचा वरचा भाग झालं. कारण कोण वायू आहे त्याच्यामध्ये, त्याला ज्ञान नाही आहे. प्रकृतीला ज्ञान नाही आहे. ज्ञान त्या आकाशाला आहे. वायूला ज्ञान नाही आहे, ज्ञान आकाशाला आहे. आणि त्यामुळे जे जसं बनलं ते तसं टिकवलं हे करण्याचं काम आकाश करतं. प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्या ते. प्रत्यक्षामध्ये निर्माण होतं, नष्ट होतं. मग त्याला अचल म्हणजे स्थिर कसं समजावं? म्हणून या गगनाते भेदिले नाही. म्हणून म्हणाले अचळ कैसे म्हणावे, म्हणून या गगनाते भेदिले नाही. जे स्थिर आहे
त्याला जर आम्ही चल म्हटलं असतं तर आम्ही काय म्हटलं असतं, दिवा ठेवला आणि आकाश बाजूला झालं. तसं होत नाही. आकाशात दिवा राहतो, आकाशात आमचं विमान राहतं. म्हणून त्याला म्हणून या गगनाते भेदिले नाही, म्हणून त्याचा भेद होत नाही, ते भेदता येत नाही. आणि पुढे पृथ्वी विरोन उरे जीवन. पृथ्वी आता आपल्याला माहीतच आहे, ती विरोन म्हणजे ती नाश पावून काय शिल्लक राहतं, जीवन म्हणजे पाणी. जीवन नसता उरे अग्न. जेव्हा जीवन नाही म्हणजे पाणी नाही, हे पृथ्वी आणि पाणी दोन्ही आता अग्नीमध्ये समाविष्ट झाले. मग काय शिल्लक राहिलं, फक्त अग्नी शिल्लक राहिला. त्यानंतर अग्न विझता उरे पवन. अग्नी विझल्यानंतर काय राहतं, वायू शिल्लक राहतो, तोही नासे. म्हणजे प्रकृती पण नाश पावते. म्हणून मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणेपरी. मग आम्हाला कळलं की प्रकृती ही निर्माण झालेली आहे, म्हणून प्रकृती राहत नाही. म्हणजे मनुष्याचा देह हा निर्माण झालाय, याला मृत्यू का हो लावला, त्याला नाही मृत्यू लावला. प्रकृतीच नाश पावते, त्याला देह नाश पावेल, याला काय करणार, नाश पावणारच, कारण ते प्रकृतीचं रूप आहे. त्याला केव्हा ना केव्हा तरी नाश आहेच. ॲमिबाच्या दृष्टीने आपण देवासारखे चिरंजीव आहोत, कारण तो तर काय क्षणभंगूरच आहे, एका क्षणात संपला. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्यमय त्याच्या दृष्टीने खूपच झालं. आणि म्हणून ते म्हणतात की भ्रमे प्रत्यक्ष दिसते. आता एका भ्रमाचा विचार केला, म्हणाले भ्रम आहे जे आम्हाला दिसतं ते सत्य नव्हे. विचार पाहता काय तेथे, विचार केला तर हे दिसतंय, हे काय आहे, काही नाही आहे. भ्रम मूळ या जगाते खरे कैसे म्हणावे. जे भ्रमातून जन्माला आलेलं आहे ते जग सत्य आहे असं कुणी कसं म्हणावं, असं म्हणता येत नाही. खरे कैसे म्हणावे. भ्रम शोधिता काहीच नाही. भ्रम जर शोधत गेलो तर काहीच नाही, खरंच आहे. आपण आता जसं म्हणतो तसं की आपल्या डोळ्या देखत एक 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 पिढी नष्ट होत जाते. आपल्याला कौतुक आहे की रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती रानडे, त्यांच्या काळची परिस्थिती, त्यांच्या काळचे लोक, त्या काळात आपल्याला त्या वातावरणात नेलं ते बघायला. पण आपण कल्पना केली तर हे एकेकाळी ही पात्र सगळी जगात अस्तित्वात होती, ती वावरत होती, त्यांना सुखदुःख होती, त्यांच्या भावभावना होत्या, समाजातल्या जाणीवा त्यांच्या अत्यंत तीव्र होत्या. त्या समाजाला बदलण्याकरता त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं. आज काय राहिलं, त्यांच्यातलं काहीच राहिलं नाही. त्यांच्या पूर्वी काय होतं, काही नव्हतं. त्यांचं जे सगळं अनुभव आहे ते अनुभव ना पूर्वी होते आणि ते त्यांच्या नंतर राहिले नाही, कारण ती पिढीच राहिली नाही. म्हणजे ती पिढी आपली रंगमंचावर आली, तिने काय काळ दिला होता तेवढ्या काळापुरतं कार्य केलं, निघून गेली. अशा प्रत्येक पिढ्या आपण पाहतो. आपण जेव्हा मागचं पाहत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यावेळी त्यांचं जीवन ज्या सुख दुःख भाव भावना समाज, आपण हे करावं ते करावं, कुटुंबाकरता करावं, देवतांकरता करावं, समाजाकरता करावं, राजकारणाकरता, काय डोक्यात जे असेल ते, पण ज्याच्याकरता जे करावं असं वाटतं ते आत्ताच्या आम्ही या विद्यमान जगात वावरतोय. म्हणून ह्या आता आमच्या समस्या आहेत. 30 वर्षांनंतर जर समजा आम्ही जिवंत जरी असलो तरी आमची ती पुढची पिढी म्हणेल की अहो आता काय तुम्हाला आता कुठल्या समस्या, आता आमच्या बरोबर राहताय, सुखाने राहा, 4 घास खा आणि म्हातारपणी आम्ही खाऊ घालतो तसे राहा, आता तुम्हाला कोणती समस्या आली नाही आली. म्हणजे जे मनुष्याच्या ठिकाणी आज ज्या हिरिहिरी भासतं ते 20 वर्षानंतर तरी भासेल की नाही माहीत नाही, 30 वर्षानंतर असेल की नाही माहीत नाही. म्हणून ते म्हणतात अहो जे दिसतं ते कसं तुम्ही सत्य म्हणता, त्याला भ्रम शोधिता काहीच नाही. जर हा जो भ्रम आहे हा आम्ही शोधत निघालो. आता ही सिरियल आली म्हणून न्यायमूर्ती रानड्यांवरती आधनमधनं केव्हा तरी लेख यायला लागले, म्हणजे लोकांना त्यांची जाणीव झाली. नाही तर पुढच्या पुढे संपलेली जीवन आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने इतिहासाच्या पडद्याच्या आड गेलेली आहे. तो पडदा ओढून आम्ही मागे डोकावलो, काय त्या सिरियलच्या निमित्ताने डोकावलं, तर आज त्यांच्याविषयी पुन्हा आत्ता सुद्धा गेल्या 2 आठवड्यांमध्ये 1-2 लेख त्यांच्यावरती आलेले आहे. कशामुळे आले ते तेवढ्यामुळेच आले की ते इतिहासातलं स्मरण आम्ही ताजं केलं, म्हणजे त्यातल्या त्यात स्मरण ताजं करू शकू. पण जे घडलं ते काही नाही, ते घडलं मग तेव्हा तो भास होता का, असेल असा वाचणं करा. आज जर ते उपलब्ध नाही आहे तर भासच होता.
आणि म्हणून ते म्हणतात तेणे भेदिले कोणे काही. आता जर ती माणसं हा भासच होता तर त्यांनी आकाशाला भेदलं कसं म्हणावं, नाही का. एखादा आपण कॅनव्हास घेतला आणि त्या कॅनव्हासवरती चित्र काढलं तर ते चित्र इतकं सुंदर आहे, ते लाखो रुपयाला गेलं, मान्य आहे, वॉटर कलर आहे आणि तो कॅनव्हास इतका सुंदर आहे, त्याच्यावरती जर एक पाण्याचा तांब्या टाकला तर काय राहिलं चित्र, फक्त कॅनव्हास शिल्लक राहिला. म्हणजे कॅनव्हासच्या आत चित्र घुसलं होतं का, नव्हतं, कॅनव्हासच्या वरच होतं. म्हणजे आकाशात आम्ही घुसलो का, नाही, आकाशाला काहीच नाही फरक पडला. आकाशाला आम्ही आलो म्हणून, नाही तर न्यायमूर्ती रानडे एवढा मोठा मनुष्य जरा जडपणाने काहीतरी इम्प्रेशन उमटलाच, एखादा अगदीच कोणीतरी फालतू आहे त्याचं काहीच इम्प्रेशन उमटलं नसतं. तसं काही होत नाही, कुणाचाच ठसा उमटत नाही, कुणाचंच अस्तित्व. आम्ही आपले काव्यात म्हणतो की यांच्या पाऊल खुणा, कसल्या पाऊल खुणा, पाऊल नाही खुणा नाही, काही शिल्लक नाही, रोज माती झाडून जाते, राहतात कोणाच्या पाऊल, काही राहत नाही. या जगाच्या इथे सत्य एवढंच आहे की हे जग असंच भासमान होतं. ज्या काळात भासमान होतं त्या काळात आपण आत्ता भासतोय म्हणून आपल्याला जाणवतंय, आपले विचार म्हणतो. तसं ते म्हणतात तेथे भेदिले कोणे काही, कुणी काही त्याच्यात भेद केला नाही. म्हणजे आम्ही जगतो आहोत तरी आकाशाला भेदणारे आम्ही कोणी नाही. हे आकाशावर आम्ही राहतो, आकाशात राहतो म्हटलं तरी सुद्धा आकाशाला काही त्याचा धक्का लागत नाही. भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमची मिथ्या. भ्रमाला जर भेदलं असं म्हटलं आणि तो जर स्थिर राहिला असं म्हटलं तो मुळात भ्रमच असत्य आहे. म्हणजे भ्रमच असत्य, व त्या भ्रमाला भेदलं काय, नाही भेदलं काय, त्यांनी काहीच कुठे कशाला धक्का लागण्याची किंवा सत्य बाजूला होण्याची वेळच येत नाही. कारण भ्रम मिथ्या आहे म्हणजे असत्य आहे. आणि आम्ही असं म्हटलं की ह्या असत्याला आम्ही भेदलं, भेदा काय फरक पडला. म्हणजे जशा कल्पनेतल्या कथा असतात, मग आपण एखादी कथा त्याचा शेवट, आता आपल्याला माहिती आहे ना की राज कपूरचा तो आह सिनेमा होता, त्या सिनेमामध्ये शेवटी राज कपूर गेला असा शेवट होता. लोकांना इतकं दुःख झालं की लोकांनी म्हटलं याचा शेवट तो गेला असा करू नका, मग पुन्हा शूटिंग करून तो जिवंत आहे असं केलं. कल्पनेतली कथा आहे. मग आता आधी गेला होता मग जिवंत कसा झाला, काय त्याला फरक पडायचा, भ्रमच आहे तो. त्या भ्रमात गेला काय आणि त्या भ्रमात जिवंत राहिला काय, दोन्ही सारखंच आहे. त्यामुळे शेवट कुठलाही करायला त्यांना अडचण नाहीये. म्हणून ते म्हणतात तुम्ही काही म्हणा ना त्या भ्रमाबद्दल, भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखे म्हणावे भेदिले. म्हणाले की भ्रम जर मिथ्याच आहे तर सुखाने त्यांनी आकाशाला भेदलं असं काही म्हणा. मुळी लटिके त्यांनी केले तेही तैसे. म्हणाले असत्याचं आहे, असत्याने काय केलं असत्याशी काही फरक पडत नाही. लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काय गेले. खोटेपणाने काही बोलत राहिलो, थापा मारायलाच बसलो आणि एकमेकांना थापाच मारले तर काय फरक पडला, वास्तवाला काहीच धक्का लागत नाही. म्हणून केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. केलं असं म्हणणाऱ्याच्या ठिकाणीच नाथिले म्हणजे हे राहू शकत नाही हे शहाणं जाणतो. की शहाण्याला कळतं की ह्याला खरंच काही अस्तित्व नाहीये. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य दर्या में खसखस म्हणतात ना, तसं येते की सागरात खसखशीचं अस्तित्व काय, तसं ब्रह्माच्या पुढे सृष्टीचं अस्तित्व काय, त्या सृष्टीच्या पुढे आमचं अस्तित्व काय. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांडाचा विचार केला तर परब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांड हे दर्या में खसखस आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी. आता त्या खसखशीचा कोणता भाग आणि त्या पृथ्वीवरती आम्ही आणि आमचा मान केवढा, आमचा मान केवढा, तरी आमच्या पाऊल खुडा, तरी आमच्या पाऊल खुडा, आमच्या पाऊल खुडा म्हणजे आमच्या घरच्यांना जबरदस्त त्रास देणारे, त्यांचे पाय फ्रॅक्चर करणारे, आमच्या पावलावर पाऊल टाकलं की आलेच. इथे म्हणाले तैसे परब्रह्मी दृश्य मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे. त्यामुळे जशी आमची बुद्धी आहे त्या बुद्धीप्रमाणेच आमचा आतला विचार बदलत जातो. आम्ही जर विचार आसक्त होऊन केला आसक्तीचा विचार राहील. आम्ही जर विचार निरासक्त होऊन केला तर आम्ही त्या पद्धतीने जीवन जगू. शेवटी भ्रमच आहे. ह्या भ्रमात फक्त कसं जगायचं आणि कोणती पद्धती अवलंबायची, कोणत्या तत्वाने जीवन पुढे न्यायचं हा फक्त आमचा प्रश्न. आम्ही काय करावं
मती करिता विशाल कवळो लागे अंतराळ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आदिवणी या थोकडा तुका आकाशा एवढा. नाही बुद्धीला इतकं विशाल केलं की बुद्धीच त्यांची आकाशापेक्षा मोठी झाली. त्यामुळे कसं झालं, कवळो लागे अंतराळ, आकाशाला त्यांनी आपल्या दवसणी घातली, आपल्या कवेत घेतलं, आपल्या मर्यादेत घेतलं. पाहता भासे ब्रह्मांड गोळ कविठ जैसे. आणि मग हे सबंध ब्रह्मांड त्याला कसं दिसू लागलं, एखाद्या कवठासारखं. म्हणजे हा एवढा मोठा झाला की त्याच्यापुढे ब्रह्मांड एवढंच झालं. ब्रह्मांड त्याला व्यापूनही लागलं. आता त्यांनी ब्रह्मांडाला एक एवढ्याशा रूपामध्ये पाहिलं. वृत्ती त्याहून विशाल. त्यांनी त्याची जी पुढे संगती लावली आहे ती छान आहे. म्हणाले आता काय केलं, बुद्धी विशाल केली आणि ब्रह्मांडाचं कवठ पाहिलं. म्हणजे बुद्धीची विशालता, विचारांची विशालता. आता कशाची, वृत्ती म्हणजे मनात येणारा विचार तरंग, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीला काय केलं, त्याहून विशाल केलं. म्हणजे आपल्या वृत्ती त्याहून विशाल केल्या. आपण ज्याला सात्विक वृत्ती म्हणतो किंवा उपनिषदकारांनी योवै भूमा तत्सुखम, जे अत्यंत व्यापक आहे, जे अत्यंत विशाल आहे त्याच्यात सुख आहे. नाल्पम सुखम अश्नुते, अल्पामध्ये संकोचामध्ये सुख असत नाही, विशालामध्ये सुख आहे असं उपनिषदकार सांगतात. तसं त्यांनी सांगितलं की वृत्ती किती विशाल करावी. तुकाराम महाराज म्हणतात तसं, दया तिचे नाव करी भूतांचे पालन. भूतांचं पालन करणं हेच दयेचं स्वरूप आहे. पण आता जे दया करणे पुत्रासी तेची करणे दासा आणि दासी, ही जी दयेची व्याख्या आहे की जे प्रेम पुत्रावर आहे तेच प्रेम दासावर आहे. एवढं होऊ शकतं का? आपणच आपल्या मनाशी म्हणतो मुलाला 5,000चा ड्रेस आणला तर काय आपण आपल्या घरच्या कामाच्या मुलाला 5,000चा ड्रेस आणू शकतो का? नाही आणणार. कारण ही बुद्धीची समस्थिती किंवा साम्यावस्था येऊ शकत नाही. कारण वृत्ती तरतमात आहे, वृत्तीमध्ये तारतम्य आहे, वृत्तीमध्ये भेद आहे. आणि वृत्तीतला भेद जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सगळं भूत मात्र सारखं दिसत नाही. म्हणजे नामदेवांना दिसत होतं की नामदेवांना म्हणजे तुकारामांनी काय सांगितलं की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. नामदेवांना पुत्र आणि दासदासी कुठे, रस्त्यावरच्या कुत्र्याला पण 5,000चा ड्रेस घेतला असता, नामदेवांनी दासाला नसता घेतलं. कारण त्यांना त्या जीवात सुद्धा भेद आहे असं वाटत. इतकी अंतःकरणातली भेदाची भावना निघूनच गेलेली आहे. त्यामुळे ते इथे सांगतात आपल्याला की वृत्ती त्याहून विशाल करिता ब्रह्मांड बद्री फळ. वृत्ती जर विशाल झाली तर बद्री फळ बोरा एवढं होतं आणि मन जर विशाल झालं तर ब्रह्मांड कवठा एवढं होतं. म्हणजे नुसतं मन बुद्धी मोठी विशाल होऊन भागत नाही. काय विवेचन आहे बघा बारकावा त्या विवेचनाचा. ते म्हणतात बुद्धी अधिक विशाल झाली म्हणून हे ब्रह्मांड कवठासारखं वाचायला लागलं. पण माणसाची वृत्ती ही श्रद्धेशी जोडलेली आहे. आपल्या वृत्ती ज्या आहेत, कारण ही श्रद्धा कोणती, या त्रिगुणांची. आम्ही बनलो कशाचे, पंचमहाभूतांचे. म्हणजे ह्या पंचमहाभूताचे आम्ही आहोतच, त्यात आता काय फरक पडायचा आहे. पण जे त्रिगुण आहेत सत्व रज आणि तम, त्यातली तम आणि रज गेलंच, आम्ही सत्वातच आलो अधिकारी, तर वृत्ती अधिक विशाल झाली. तर वृत्ती विशाल झाल्यावर तर ब्रह्मांड कवठा एवढं सुद्धा नाही दिसत आहे, ब्रह्मांड बोरा एवढंच दिसायला लागलं. आणि म्हणून ते सांगतात वृत्ती त्याहून विशाल करिता ब्रह्मांड बद्री पळत, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आता ह्याच्या पलीकडची स्थिती काय, आता ब्रह्माकारच झाला. ब्रह्माकार झाल्यावर त्याला ब्रह्मांड दिसणार आहे का, आता दिसणार नाही. म्हणजे बुद्धी विशाल झाली, ब्रह्मांड कवट झालं. वृत्ती विशाल झाली, ब्रह्मांड बोर झालं. आणि जेव्हा हा ब्रह्म झाला तेव्हा ब्रह्मांड नष्ट झालं, ब्रह्मांड उरलंच नाही बघायला. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखील वट बीज न्याय. म्हणून आता काय झालं म्हणाले, विवेकाने हा विशाल झाला, त्यामुळे मर्यादेच्या वेगळ्या, ह्याच्यावर मर्यादा राहिली नाही. आता हा मर्यादे झाला, मग ब्रह्मगोळ देखील वटबीज न्याय. मग त्यांनी हा ब्रह्मांडाचा गोल कसा बघतो, वटबीज न्याय, वडाच्या वृक्षातून बीज तयार झालं
बीजातून वडाचा वृक्ष तयार झाला. मग तो असाच पाहतो की या ब्रह्मांडामध्ये उत्पत्ती स्थिती लय चालूच आहे, हे चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे ते त्याच्या ठिकाणी चालू राहील, आपल्या ठिकाणी आपण त्यापासून भिन्न आहोत. होता त्याहून विस्तीर्ण. आता बघा, त्याच्याही पेक्षा आणखीन विशाल झाला. तर वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही. आता त्याच्याहूनही विस्तीर्ण झाला. म्हणजे वट आणि बीजातून हे जग उत्पत्तीला येतं, ही भावना जी आहे त्याच्याही तो पुढे गेला, त्याच्याहून विशाल झाला. तर वटबीज कोटी प्रमाण. मग आता त्याला काय वाटायला लागलं की हे एक वडाचं झाड आहे आणि त्याचं बीज आहे. त्याचं बीज म्हणजे कोण? परब्रह्म. आणि वडाच्या झाडाचा पसारा म्हणजे कोण? तर हे सगळं जगत. आपण 15व्या अध्यायाची सुरुवात आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाखम. त्यासारखं ते बीज वरती आहे आणि खाली हा ब्रह्मांडाचा पसारा आहे. आता म्हणाले एक ब्रह्म आणि त्या त्याच्यातून निर्माण झालेला ब्रह्मांडाचा पसारा सुद्धा नाही. आता त्याला कोटी कोटी बीज आणि ब्रह्मांड दिसायला लागतात. म्हणजे दोन प्रकारांनी. एक तर सबंध भाग, सगळ्या भूतीत आपणच भरलो आहोत, ही भावना एक निर्माण होते की प्रत्येक व्यक्ती म्हणजे मी आहे, त्याच्यातलं मीच माझ्याच अस्तित्वाने सगळ्यात भरलो आहे. किंवा ब्रह्मांडाच्या बाजूने अनुभूती घेतली तर भगवंताची जी अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही स्थिती आहे, ती सगळी स्थिती तो अनुभवतो. इतकी विशालता त्याच्या ठिकाणी येते अनुभवण्याची. आपण होता परिपूर्ण काहीच नाही, आपणच या सगळ्यामध्ये परिपूर्णतेने भरून राहिलो, तर आता वेगळं काहीच शिल्लक नाही. आपण भ्रमे लहान आळला केवळ देहधारी झाला आमच्यासारखा, की आमच्या सगळ्या भ्रमाने आम्ही आमचा देह, माझ्या बांगड्यांचं काय करू, माझ्या नाण्याचं काय, माझ्या साड्यांचं काय, माझ्या पश्चात काळजी कशाची याची, तिथे कोणाला द्यायचं. एक इच्छापत्र काही राहत नाही माणसाचं. 1-2 वर्ष झाली की पुन्हा एकदा बदला, 5 वर्ष झाली की, कारण समोरचा माणूस कसा वागला तो बरा वाटत होता, आता तो बरा वागत नाही, मी त्याला द्यायचंय ते कॅन्सल, आता संपतच नाही. कारण देहाकार झालो ना, आमच्या पुरताच विचार, दुसरा काही नाही. आपण भ्रमे लहानाळला केवळ देहधारी झाला, की केवळ हा देह आहे. कुठे माझं म्हणायला मी काय घेऊन आले, याच विश्वातलं सगळं गोळा केलं. आता ते या विश्वामध्ये कसं द्यायचं ते माझ्या नियोजनाने द्यायचं एवढा विचार ठीक आहे, पण त्याच्यावर रोज खल, त्याच्यावर रोज भ्रम, हा कशा करता. केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कळलेलं कैसे. मग त्या ब्रह्मांडाचा आवाका त्याला कसा येईल, तो बघू शकणार नाही, तो देहाच्या पलीकडे जग पाहू शकणार नाही. म्हणून वृत्ती ऐसी वाढवावी. आता आम्हाला सांगितलं, आता श्रोत्यांना सांगताय की वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चोहूकडे. आणि वृत्ती नष्टच करून टाकावी, सगळीकडे परब्रह्म आहे हीच जाणीव. सर्वम खलु इदम ब्रह्म. बस पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. जव एक सुवर्ण आणिता तेणे ब्रह्मांड मढविता, कैसे होईल ते तत्वता बरे पहा. आता त्यांनी एक दृष्टांत दिला की एक सोन्याचा कण आणला किंवा ग्रॅमभर किंवा 1 तोळाभर सोनं आणलं आणि असं म्हटलं की सगळ्या ब्रह्मांडाला त्या सुवर्णाचाच मुलामा करायचा आहे, तेवढ्यानी सगळं ब्रह्मांड सोन्याचं होईल का म्हणाले. तसं काही ते व्हायचं नाही. वस्तू वृत्तीस कवडे तेणे वृत्ती फाटो न वितोळे. आता आम्ही काय केलं, वरती त्यांनी सांगितलं, त्याला पुन्हा छेद दिला की वृत्ती किती वाढवावी, किती वाढवावी, किती वाढवावी, ती त्या परब्रह्मापर्यंत न्यावी. आता वाढवत वाढवत ते आपण म्हणेन आपली मराठीमध्ये बेडकीला फुगून काही बैल होता येत नाही, तसं आमची वृत्ती किती 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 विशाल करत न्यावी. म्हणाले ती जेवढी विशाल करत न्यायला जावं, हळूहळू असं होतं की तिला आता फाटता येत नाही. मग तिला आता तेवढं विस्तारता येत नाही म्हणून ती फाटून जाते. फाटली की नष्टच होते, वृत्तीच नष्ट होते. तिला विशाल करता करता वृत्तीला नष्ट करा, असं समर्थ आपल्याला सांगतात. फार सुंदर वर्णन केलंय त्याने. होते मी ना आपण संपूर्णच टाकतो, 3-4 वेळा राहिले. तेणे वृत्ती फाटोन वितुळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. म्हणाले ती वितुळते म्हणजे नष्ट होऊन जाते. मग निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा, जसं मूळ आत्मस्वरूप आहे त्याला वृत्ती प्राप्त होते. आता समर्थ आपल्याला सांगताय, येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका. हे जे मी तुम्हाला सांगितले सिद्धांत, आता ह्याच्यावर काहीतरी डोकं तिरकं चालवू नका.
हे सरळपणाने स्वीकारा. म्हणजे अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. जर तुम्हाला अनुमान करण्याचे सामर्थ्य असेल, म्हणजे चिंतनाला बसावं असं वाटत असेल, सांगितलेला हा विषयाचं जर मनन करावं असं वाटत असेल तर विवेकाने करा, विरोधाने करू नका. मनामध्ये काहीतरी तिसरा भाव धरा आणि त्याच्याने असंच कसं असेल तसंच कसं नसेल नाही. तुम्ही हे असं असेल असं धरून विचार करत पुढे चला, मग बघू काय होतं ते. विवेका अवलोकावे. विवेके तुटे अनुमान. काय होतं, काय विषय मांडलाय त्यांनी. आता तुम्ही जर विवेक करत गेलात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं जे अनुमान करत जाता तेच निघून जात. अनुमान म्हणजे निष्कर्ष काढतो. आपण निष्कर्ष काय काढतो, अहो असं असेल म्हणजे हे असं असलं पाहिजे, मग हे असं असलं पाहिजे, मग त्याच्यातून काय होऊ शकेल. म्हणजे आपण जेव्हा एखादा निर्णय करायचा असतो तेव्हा आपण म्हणतो की सगळ्या बाजूनी आपण विचार करावा. सगळ्या बाजूनी विचार करतो तेव्हा विचार करतो म्हणजे काय करतो, आपण अशी अनुमानं काढतो की असं केलं तर असं होऊ शकेल, असं केलं तर असं होऊ शकेल, असं केलं तर असं होऊ शकेल. मग या सगळ्यामध्ये त्यातल्या त्यात कोणता मार्ग बरा, त्या मार्गाचा आपण अवलंब करतो. म्हणून ते म्हणाले, पण विवेक आमच्या अंतःकरणामध्ये जर जागृत झाला तर म्हणाले काय होतं, विवेके तुटे अनुमान. या विवेकाने आमचं निष्कर्ष काढणं हे पाहिलंय आणि त्याचा निष्कर्ष काढलाय हे होत नाही. याची पातळी अजून एक थोडी वेगळी आहे. कशी आहे, वस्तू पाहताना जी आम्ही कल्पनेने पाहतो, आता ज्याला ज्ञान झालं तो आता कल्पनेने पाहत नाही, तो ती यथार्थतेने पाहतो. आता आपली कल्पना त्याच्यात मिसळत नाही, ती जशी आहे तशी. आपल्याकडे प्रभुपादांची गीता आहे ना, गीता जशी आहे तशी, तसं आहे ते. जग जसं आहे तसं ते फक्त समोर येईल, माझी कल्पना त्यात अधिक होणार नाही. म्हणून म्हणाले विवेके होय समाधान. यांनी अंतःकरणाला समाधान होईल. विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. या विवेकाची फळं सांगितली की आत्मनिवेदन, आपण ती भक्ती पाहिली आहे, 9वी भक्ती आत्मनिवेदनाची, की सगळं काही ईश्वराच्या चरणावरती समर्पित होतं. अशी ती पूर्ण समर्पणाची आत्मनिवेदन भक्ती प्राप्त होते आणि मोक्षाचा लाभ होतो. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्व पक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा, प्रमाण न लगे. काय केलं, मोक्षाची उपेक्षा केली. आम्हाला मोक्ष नकोच आहे, आम्हाला काही त्याची गरज नाही, आम्हाला बंधनरहित व्हायचं नाही. आमचा विवेक जागृत आहे. विवेकाने पूर्व पक्षाला सारलं. पूर्व पक्षाला सारलं म्हणजे विवेकाने जे श्रोत्यांनी प्रश्न विचारले होते की ब्रह्म चढता चढेना, ढळता ढळेना, छेदता छेदेना, या सगळ्यांनी विवेकाने आपल्याला काय केलं, हा पूर्व पक्ष दूर केला. की पूर्व पक्षातला अगदी नेमके शब्दच घ्यायचे तरी आपण बघू की त्यांनी म्हटलंय की पूर्व पक्षामध्ये भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकाळच अनुभवे दिसत असे तरी आता कैसेच झाले. विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. मग आता जर त्यात जाता येत नाही, ब्रह्मामध्ये जर शिरता येत नाही तर मग काय, असा जो प्रश्न आहे की ब्रह्मांड त्याच्यात घुसत नाही ब्रह्मामध्ये, तर मग ते कसं घुसलं. तर आता ते म्हणतात की केली मोक्षाची उपेक्षा. मोक्षाची उपेक्षा केली, विवेकाने पूर्व पक्षाला सारलं. याचा अर्थ असा की सगळं ब्रह्मांड हे ब्रह्माच्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतं का नाही, होऊ शकतं. त्याचा भेद करून त्यात समाविष्ट होतं की नाही, होतं. कुणा करता होतं, त्या ज्ञानी माणसा करता होतं, त्या विवेकी माणसा करता होतं. त्याच्या दृष्टीने सगळं ब्रह्मांड हे आत्मतत्वच आहे की संपलं. सगळंच ब्रह्मांड त्याच्यामध्ये निघून गेलं, त्याला वेगळं स्वरूप राहिलं नाही. म्हणून सिद्धांत आत्मप्रत्यक्ष म्हणाले. मग काय होतं, सिद्धांत पक्ष म्हणून काय शिल्लक राहतं, प्रत्यक्ष आत्मतत्व शिल्लक राहतं. मोक्ष वगैरे काही शिल्लक राहत नाही. एक आत्मतत्व प्रमाण न लगे. आता दुसरं प्रमाण तिथे पोचत पण नाही आणि त्यालाही प्रमाण असावं लागत नाही. हे प्रचितीची उत्तरे त्यांनी सांगितलंय. तुम्हाला सांगितलंय मी काही कुठल्या पुस्तकातनं काढून आणलंय किंवा इंटरनेटवरून डाउनलोड केले. हे प्रचितीचं उत्तर आहे. अरे कळती सारासार विचार आहे की तुम्ही जर सारासार योग्य आणि अयोग्य, मर्त्य अमर्त्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय
अशा सगळ्या पातळीवरती विचार करत गेलात, तोच विवेक आहे. त्या विवेकाने सारासार विचारांनी तुम्हाला मननध्यासे साक्षात्कारे पावन होईजे. मग आता हे वचन कुठलं घेतलं? आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आत्म्याचं दर्शन घे. त्याच्याकरता आता समर्थांनी आधी सांगितलं, मी एवढ्या 40 ओव्या सांगितल्या आणि आधी एवढा दासबोध सांगितला. त्याचं तू आधी श्रवण कर. ते श्रवण केल्यानंतर मननध्यासे, त्याच्यानंतर शेवटच्या ओळीत म्हणतात त्याचं मनन कर. आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, मनन कर. निधिध्यासितव्य, निधिध्यासे, ते म्हणतात की साक्षात्कारे पावन होईजे. हे केल्याने तुला साक्षात्कार होईल आणि त्या साक्षात्काराने तुझं जीवन कृतकृत्य होईल. आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर श्रोत्यांना आता विचारायला थांबले नाही आहेत ते. आता त्यांनी सांगितलं आमचं जे प्रचितीचं उत्तर आहे. आता तुमच्या मनात शंका आली तर तुमचं तुम्हाला लखला. आता त्याच्याविषयी आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला जे सांगायचं ते सांगून आम्ही मोकळे.